पुण्याच्या राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी आपल्या बॅनरवर दिवंगत गिरीश बापटांचा फोटो वापरल्याने आता राजकीय वातावरण तापलंय। बापटांचा फोटो वापरण्यावरून भाजप शिवसेनेने रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। गिरीश बापटांचा फोटो वापरणं दुर्दैवी असून त्याचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया गिरीश बापटांचा मुलगा गौरव बापट यांनी दिलेली आहे। तर या फोटोतून गिरीश बापट सांगत असतील की धंगेकरांना मतदान करू नका असा टोला शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी लगावलेला आहे। तर निकालाच्या दिवशी धंगेकरांना फोटोजवळ बसून अश्रू ढाळावे लागतील असा टोला देखील नीलम गोरे यांनी लगावलेला आहे। जनतेतून जे उसळी मारतायत त्याला कोण थांबवू शकतं? कारण ही जनतेची मागणी आणि जनतेची मागणी असेल तर ती आपली मागणी असू शकते। आपण ज्या दिवशी राजकारणामध्ये आलो त्या दिवशी आपलं मन आपण बाजूला ठेवलेलं आहे आणि लोकांच्या मनाने आपण वागतो। त्यामुळे हे सगळे जनता जी म्हणन त्या पद्धतीने आपल्याला चालायचं। ते व्हायरल करण्याकरताच केला गेलेला फोटो आहे असं मला वाटतंय। हास्यास्पद गोष्ट आहे असं मी याला म्हणेन की त्याच्यात दोन कारणं आहेत आणि दोन मुद्दे आहेत जे तुमच्या पुढे मांडायला आवडेल। एक म्हणजे की या फोटोतनं आम्ही एवढाच निष्कर्ष काढू शकतो की काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या पक्ष नेतृत्वावरच विश्वास राहिला नाही का काय असा एक प्रश्न यातनं येतो। कारण आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आम्ही पाहिल्या त्याच्यात ज्या ज्या पक्षाचे उमेदवार आहेत ते आपापल्या नेत्यांचे फोटो लावून मतं मागतात। जसं आम्ही मोदीजींचा फोटो लावून मतं मागतो कारण त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय। आता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना त्यांच्या नेतृत्वाबद्दल जर का शंका असेल तर त्याच्यात काय आम्ही बोलू शकत नाही। एक आणि दुसरा असं आहे की याच्यातनं त्यांची पराभवाची मानसिकता दिसून येते। तू बापट साहेबांचा फोटो ते टाकतात तर माझ्या मनात असा आज विचार आला सकाळीच की बापट साहेब असते तर काय म्हणाले असते। तर बापट साहेब त्या फोटोतून बोलले असते ते वाक्य मला ऐकवलं बरोबर की अरे याला अजिबात मतदान देऊ नका हे सांगायला मी माझा फोटो तिथे वापरू दिला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करू नये कोणी। बापट साहेबांना सगळे ओळखतो, शेवटी आपल्या पक्षासाठी सगळे होते, कोणाशी ते चांगले वागायचे प्रत्येकाशी। परंतु आता तो इतिहास गेला सगळा। आता तुम्ही भविष्य काळामध्ये तिथे ज्यांची कास पकडलेली आहे त्यांना पकडून किती नदीमध्ये पोहू शकताय ते तुम्हाला कळेल, निवडणुकीच्या नंतर कळेल। मग बापट साहेबांच्या फोटोपाशी जाऊन तुम्ही अश्रू ढाळू शकता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।